भाजपची 288 जागा लढण्याची तयारी, पण महायुती म्हणून लढण्यावर ठाम. चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान. महायुतीच्या मित्रपक्षांची चिंता वाढण्याची शक्यता. शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यातून अजित पवार करणार प्रचाराची सुरुवात. नाशिकमधून होणार विधानसभेच्या प्रचाराचा श्री गणेश. खैरेंनी आधी त्यांचा पराभव करणाऱ्या सहकाऱ्यांबरोबर लढावं. विधानसभा लढवण्यावरून शिरसाट यांची टीका. उमेदवारी मिळवली तरच त्यांचं मातोश्रीवरील वजन समजेल असं म्हणतही लगावला टोला. हरिभाऊ बागडे नाना सरळ साधा माणूस. ते राज्यपाल पदाला न्याय देतील आणि निपक्षपणे कारभार करतील. अंबादास दानवेंकडून बागडेंना शुभेच्छा. रायगड जिल्ह्यातील महायुतीमधील संघर्ष टोकाला. गद्दारी केली तर श्रीवर्धनमध्ये उमेदवार देऊ. महेंद्र थोरवे यांनी तटकरेंसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुनावले खडे बोल. नवी मुंबईमध्ये भाजपातला अंतर्गत वाद पुन्हा एकदा आल्या चव्हाट्यावर. तर संदीप नाईक यांच्याकडून बेलापूरमध्ये मोर्चे बांधणी. निशाणा साधत मंदा म्हात्रे यांची गणेश नाईक यांच्यावर टीका. अनिल देशमुख यांच्यातर्फे मुद्दाम देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचं षडयंत्र. मंत्री गिरीश महाजन यांचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना शिंदे दिवंगत काँग्रेस नेते अहमद पटेल यांना वेश बदलून भेटायचे. संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट. भाजपच्या अधिवेशनात आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणा. गायकवाड सध्या गोळीबार प्रकरणात तुरुंगात. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर. पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त नागरिकांची घेतली भेट. सिंहगड रोड भागातील निंबज नगरमध्ये दाखल. कारला मळवली या ठिकाणी पुलाचं काम सुरू. रस्ता बंद असल्यानं पर्यटकांचा हिरमोड. मळवली भाजे या ठिकाणी पर्यटन ठप्प. डोळ्यांचं पारणं फेडणारा आंबोलीतील कावळेसाद धबधबा. उलटा धबधबा बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी.